नमस्कार मंडळी, जावली कट्टा या यूट्यूब चॅनलवरती मी पत्रकार सूर्यकांत जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, मागच्या 2 भागांमध्ये आपण जावली तालुक्यातील ज्येष्ठ भाजप नेते सयाजीराव शिंदे यांची मुलाखत पाहिली. या मुलाखतीला संपूर्ण तालुका जिल्ह्यातून सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. मंडळी, आज आपण या मुलाखतीतला शेवटचा भाग प्रसिद्ध करणार आहोत. या चॅनलवरून केवळ राजकीयच नव्हे तर धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक इत्यादी विविध विषयावरती सुद्धा आपण व्हिडिओ प्रसारित करत असतो. किंवा हे व्यासपीठ लोकांची क्षमता, समाजाचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता शिवेंद्रराजेंच्याकडे आहे आणि तिचा वापर आपल्या तालुक्यासाठी करून घेता आला पाहिजे. ही गोष्ट जी व्हायला पाहिजे ती होताना दिसत नाही. कारण त्याच्यासाठी आवश्यक उंची किंवा अभ्यास असणारे, उंची म्हणण्यापेक्षा अभ्यास असणारी जी टीम आहे कार्यकर्त्यांची, तिची मुली म्हणजे आज महाराजांचं नेतृत्व चांगलं लागलेलं आहे, महाराजांचं काम चांगलं आहे, विकास कामं चांगल्या पद्धतीनं होत आहेत, कार्यकर्त्यांची फळी आहे. असं असताना सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला आपण 50% येऊन पोहोचलो. ते सांगितलं ना मी तुम्हाला की इलेक्शन ही स्ट्रॅटेजी. त्यावेळेला माझ्यासारख्याला दिसत होतं इलेक्शनमध्ये काय चुकतंय, ह्या 15 दिवसात काय होते. कारण इलेक्शन वरून जे असते डे बाय डे त्याच्यामध्ये आढावा घेतला जातो. आता आम्हाला ते दिसत होतं, परंतु भाजपच्या जे उमेदवार होते किंवा जे कार्यकर्ते होते किंवा नेते होते त्यांचा आत्मविश्वास एवढा हाय होता की ते आमच्यासारख्याला काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. झालं काय, आम्ही फक्त विकासावर मतं मागितली. आता सगळीच माणसं विकासावर थोडीच मतं देतात. अनेक गोष्टी आहेत. अचानक एक केळगरला एकनाथ शिंदेची सभा झाली आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली. मग त्यांच्याबद्दल जर सहानुभूती निर्माण होते तर त्याला उत्तर कसं द्यायला पाहिजे होतं. आम्ही शिवेंद्रराजे असतील किंवा भाजपचे नेते असतील यांच्याबद्दल सहानुभूतीचं वातावरण करायला पाहिजे होतं. ते उलट झालं. सहानुभूतीचं न करता उलट जास्तच याचं वातावरण झालं. इकडे शशिकांत शिंदेबद्दल थोडी सहानुभूती निर्माण झाली होती की आपला माणूस टिकला पाहिजे वगैरे. म्हणजे भाजपचे जे अगदी निष्ठावंत आणि निस्सीम मावळे वगैरे असं म्हणणारी दुसरी फळी कुठंतरी फाजील आत्मविश्वासात मध्ये राहून पक्षाचं नुकसान करतील, असं काय तुम्हाला म्हणायचं? काय झालं माहिती का, राजकारण हा बुद्धिबळाचा पट असतो. राजा राजाच्या ठिकाणी असतो, प्यादी प्याद्याच्या ठिकाणी असतात. जावलीत होते काय माहिती का, हे मधले जे वजीर, उंट, हत्ती, घोडे जे आहेत ना, हे दर निवडणुकीला तिरकी चालत असतात. आणि राजाला काय होते, सगळं त्यांना सांभाळण्यात सगळं स्वतःची सगळी शक्ती खर्च पडली. आणि ह्यांच्या तिरक्या चालीमुळं प्याद्यांना जर गावातलं मतदान कमी पडलं तर हे परत उलटून त्या प्याद्यांनाच जबाबदार राहतात. ही खरी समस्या. हे मधला जे बुद्धिबळाच्या पटावरची ही जी सगळी आहेत ना, घोडे, उंट, हत्ती वगैरे काय, याच्या बाबतीतच शिवेंद्रराजेंना निर्णय घ्यावा लागेल किंवा त्यांना समजावं लागेल किंवा त्यांच्यात सुधारणा करायला लागेल किंवा बदलावे लागेल. जे काय घ्यायचं की त्यांना आता करा. शेवटचा प्रश्न असा येतो, आता सद्यस्थितीतलं जावलीचं राजकारण पाहिलं, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जी काय आता निवडणूक येऊ घातली, या निवडणुकीच्या ठरावांच्या माध्यमातून जे काय तालुक्यातलं राजकारण ढवळून निघालेलं आहे, अगदी मग हाणामारी किंवा त्याच्या भाषा झाल्यात मारण्याच्या, तोडण्याच्या, आणण्याच्या, तर या संदर्भात मध्ये आता तुमचं काय मत आहे भाजपा म्हणून? ह्याच्यात मला सांगा, ही एका सहकारी संस्थेची निवडणूक आहे आणि ह्यात सहकार दिसतोय कुठे? हा तुम्हाला सुद्धा मीडियाला प्रश्न पडायला पाहिजे होता की ह्या सगळ्यामध्ये सहकार म्हणजे सहकारी आहे. समविचारी माणसांचा तो एक समूह असतो, एखादी संस्था उभी करणं किंवा चालवणं. तर याच्यामध्ये सहकार कुठं दिसत नाही, म्हणजे सहकार संकोचतोय, ही पहिली शोकांतिका आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की हे सगळं अकारण झालं असं एक चित्र. मग हे का झालं तर दोन्ही नेते एकमेकाच्या विरोधात खरोखर होते का, शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रराजे? असं जर बघितलं तर मागच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीला शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रराजे एकाच पॅनेलमध्ये होते.
अजितदादांच्या नेतृत्वाखालच्याच पॅनेलमध्ये होते. परंतु जावलीमध्ये मात्र लढत झाली आणि त्या लढतीमध्ये शिवेंद्रराजेंनी शशिकांत शिंदेच्या पराभवाला कारणीभूत आहेत असं काही शशिकांत शिंदे कधीही म्हणाले नाही. हे पण त्यातलं वैशिष्ट्य होतं. म्हणजे हे जावली अंतर्गतच ती गंमत झाली. आता सुद्धा बँकेला पॅनल कसे होणार आहेत, कोण कुठून लढणार आहे, कारण बँक ही सहकारी संस्था आहे, त्याला काही पक्षीयच पॅनल होतं असं नाही, कोणी कुठल्याही पॅनलमधनं जाऊ शकतं. हे सगळं म्हणजे अस्पष्ट असताना प्रत्येक गावामधलं वातावरण काही इकडचे आणि तिकडचे कार्यकर्ते की ज्याला आपण काय म्हणता येईल की थोडंसं त्यांना न्यूसेन्स व्हॅल्यू असते, उपद्रव मूल्य असते, त्यांनी हे वातावरण सगळं बिघडवून टाकलं. आणि त्याच्यामध्ये काय झालं की ज्यांना राजकीय स्पेस नसते सहकाराच्या निवडणुकामध्ये, म्हणजे समजा उबाटा शिवसेना असेल, मनसे असेल, शिंदे सेना असेल, RPI असेल, ह्या घटक पक्षांना कधी सहकाराच्या राजकारणात राजकीय स्पेस नव्हती. त्यांनी जास्त सक्रियता दाखवली. कारण त्यांना ते राजकीय स्पेस बघून घ्यायची होती किंवा अभ्यासायची असेल किंवा अन्य काही त्याच्यातून त्यांना घडवायचं असेल. पण एकंदरीत जे काही समजा आता घडतंय किंवा घडलंय त्याच्यामुळे काय फार तालुक्याचं वातावरण बिघडेल असं नाही, परंतु ते सहकार म्हणून योग्य नाही. म्हणजे हे जे घडतंय हे भाजपच्या शिस्तीमध्ये बसतंय का? नाही, मुळात कसं आहे तुम्हाला सांगू का की कुठलीही निवडणूक सहकारातली असो, जिल्हा परिषद असो, पंचायत, ही लढवायची आहे किंवा आता लागली तर त्याच्या अगोदर पक्ष म्हणून किमान एखादी मिटिंग किंवा त्या बाबतीत आपली स्ट्रॅटेजी काय तालुक्यात असावी किंवा भूमिका काय असावी, आपण कशा पद्धतीने गेलं पाहिजे, विरोधकांशी कसं वागायचं, मग समन्वय ठेवायचा का आक्रमक वागायचं, किंवा आवश्यकतेचं समन्वय व आवश्यकतेचं आक्रमक वागायचं, महायुतीतल्या घटक पक्षांशी कसं हे करायचं, हे जे काय होतं तेच होत नाही. तुमच्या काळातला जो जुना भाजप होता त्याला भाजपची शिस्त माहिती होती, भाजपचे नियम माहिती होते, परंतु आता जे ह्या 5-10 वर्षांमध्ये नवीन भाजप जावली तालुक्यातमध्ये उदयास आले की जे मूळ भाजपचे नव्हतेच, जे इतर पक्षातून, राष्ट्रवादीतून विशेषतः किंवा काँग्रेसी विचाराचे हे लोक आहेत किंवा शिवसेनेच्या विचाराचे, यांना भाजपच्या शिस्तीमध्ये अजून तरी काही बसताना दिसत नाही आहे. तर यांच्यासाठी काही विशेष शिबिराचं आयोजन करणं, यांना भाजपच्या शिस्तीचं धडे देणं, यासाठी काय करणं गरजेचं वाटतंय? नाही नाही, ती तर सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे. हे सगळं सुरू पण असतं, पण ते प्रामाणिकपणे राबवलं जात नाही, हीच खरी गंमत आहे. आणि ते राबवायचंच काम ह्यांच्याकडे दिलं जातं. ज्यांना प्रशिक्षणाची गरज आहे तेच प्रशिक्षण शिबिर भरवतात, लक्षात आलं. आणि त्याचं मग गांभीर्य राहतं. आता पक्ष जसा मोठा होईल तसे वाढतं वाढणारच, स्पर्धा वाढणार. सातारमध्ये जे काय भाजपच्या एक कार्यकर्त्यावरती हल्ला झाला किंवा त्याची त्या ठिकाणी काही वादावादी झाली, तर पक्षाच्या तिथल्या नेतृत्वाला सांगायला लागलं की हे भाजपच्या शिस्तीत बसत नाहीये, शिस्तीनं वागा, असं सांगावं लागलं. आता तेच आहे की भाजपचं पद्धत काय सांगते की नेता असो किंवा कार्यकर्ता असो, ज्याला ज्याच्याबद्दल वाटतंय की बाबा यानं पक्षाच्या विरोधात काम केलं तर त्याची रितसर तक्रार, मग लेखी असेल, मग आता तुम्ही ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन लेखी करा, की जिल्हाध्यक्षांच्याकडे देणं किंवा प्रदेशाध्यक्षांकडे देणं, मग त्यांच्याकडून ती शिस्तभंग कमिटीकडे येईल, मग तिथं कमिटीकडनं बोलवलं जातं संबंधित सगळ्या दोन्ही पक्षाच्या म्हणजे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना, आणि त्याच्यावर साधक बाधक चर्चा होऊन त्याच्यावर निर्णय होतो. ही कार्यपद्धती आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून आताच्या नव्या भाजपच्या कार्यकर्त्यांना तुम्ही काय सांगता? नाही, भाजप हा विचार आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्ती केंद्रित राजकारणाला दुय्यम स्थान द्यावं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे अजूनही आम्ही त्याहीवेळी सांगत होतो स्थापनेच्या वेळेला आणि आजही सांगतो की राष्ट्र प्रथम, नंतर द्वितीय पक्ष आणि नंतर स्वतः, ह्या पद्धतीनंच भाजपच्या कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे. व्यक्ती हे साधन आहे, सत्ता सुद्धा साधन आहे. समाजाची सेवा करण्याची अनेक साधनं असतात, तसं सत्ता एक साधन आहे, प्रभावी साधन आहे.
परंतु सत्तेमार्फतच सगळं साध्य होतं का, समाजाचं हित साध्य होतं का, तर तसंही नाही. म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी इतर उपक्रम जे आहेत सत्तेशिवाय चालणारे जे उपक्रम आहेत काय, त्याच्यामध्ये सुद्धा आपापल्या ठिकाणी सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे. तरच पक्ष म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, पक्षाची चळवळ दिसते किंवा पक्षाला लोकमत मिळते. आता काय झालंय की सत्ते हे एकमेव साधन आहे म्हणून सगळेच आमदारांच्या मागं, खासदारांच्या मागं, मंत्र्यांच्या मागं पळताना दिसत आहे. आणि मग काय होतंय की इतर जे घटक आहेत की आता जावली तालुक्यातले शैक्षणिक विकास आहे किंवा जावली तालुक्यातल्या पर्यटन विषयक काही उपक्रम राबवायचे असतील, ज्याला जे वाटतं ते त्यानं त्या त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी काय लागले ते सत्तेची मदत घेतली पाहिजे. आज काय झालंय की आमची उपक्रमशीलता भाजप म्हणून जावली तालुक्यात जी अंगभूत पाहिजे तीच कुठं म्हणजे फार कमी. आत्ताच्या राजकीय प्रवाहामध्ये जी युवा पिढी येते ती कुठेतरी भरकटताना दिसते. तर येणाऱ्या ह्या जेनजीचं जे वातावरण आहे तर या नव्या पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल? जेनजीच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो, जावली तालुक्यातले खूप मोठं विधायक चित्र आहे. म्हणजे जेनजीला जर आपण काय आता इथं तालुक्यामध्ये रिसोर्स किंवा साधन सामुग्री उपलब्ध करून देऊ शकतो का, हा एक महत्वाचा विषय. कारण स्थलांतराशिवाय जावली तालुक्यातल्या जेनजीला सध्या पर्याय नाही अशीच म्हणजे वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. आणि ती बदलायची असेल तर ते जेनजी काय म्हणते त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. आता मला कित्येक म्हणजे तुम्हाला गंमत वाटेल की जावली तालुक्यातले टॅलेंट किती आहे. आज जावली तालुक्यात 7 ते 8 नवीन स्टार्टअप कंपन्या किंवा स्टार्टअप उद्योगाचे लायसन्स असलेले आज किमान माझ्या माहितीत असणारे 10-12 पेटंटची ऍप्लिकेशन आपल्या तालुक्यातली म्हणजे दाखल आहे केंद्र सरकारपर्यंत. म्हणजे इनोव्हेशन आहे का, आहे. जेनजीला करायचंय का, करायचंय, बरोबर. आज आपल्या तालुक्यामधले किमान आपल्या तालुक्यात माझ्या माहितीप्रमाणे 1,500-2 हजार तरी फार्मासिस्ट आहेत. जे मेड्याला कॉलेज असेल त्याचा फायदा मिळाला असेल आपल्याला काय, पण 2,000च्या आसपास फार्मासिस्ट आहेत. त्याचा आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये उपयोग झाला ना तालुक्याला, म्हणजे औषधं मिळवणं किंवा इंजेक्शन्स मिळवणं किंवा ह्याच्या. आज तालुक्यामध्ये IT क्षेत्रामध्ये काम करणारे 2-2 कोटीपर्यंतची पॅकेज घेणारी मुलं. मग ह्या सगळ्याचा समन्वय जर आपल्याला तालुका म्हणून जर साधता आला आणि तो समन्वय जेनजीशी घडवून देता आला तर त्या जेनजीला एक थोडंसं हक्काचं म्हणजे आता काय असतंय की जेनजीला जरी आपण म्हणलं की तुम्हाला मोबाईलवर सगळं दिसतंय, लॅपटॉपवर सगळं जग तुमच्या जवळ आलंय, गुगलवर काय, तरी आपला माणूस जर तिथं असेल तरी आपल्या माणसाचा रेफरन्स त्याला उपयोगाला पडणार असेल, आपल्या माणसाचं जे काय मार्गदर्शन त्याला मिळालं असेल, तर हा संवाद घडवून आणला पाहिजे. म्हणजे जेनजी आणि आपली जी आत्ता यशस्वी माणसं आहेत, मग ती मुंबईत असतील, पुण्यात असतील, अगदी न्यूयॉर्कला आहेत किंवा सगळीकडे जगभरामध्ये, त्यांचा आणि जेनजीचा समन्वय झाला. आता हे झालं सुशिक्षित जेनजीच्या बाबतीत. समजा काही मध्यम, आता काही मुलं अशी आहेत की समजा शेतीच करतायत किंवा त्यांनी काही म्हणजे असं काही व्यावसायिक शिक्षण घेतलेलं नाही, आर्ट्स कॉमर्सचं घेतले किंवा हे घेतले, तर त्या जेनजी बरोबर तुम्हाला असा संवाद साधावा लागेल की त्या जेनजीकडे फार चांगल्या कल्पना आहेत. कारण कसं जगावं ना एक त्यांनी दृष्टिकोन तयार केला. आता मी आमच्या गावात बघतो किंवा अनेक शेजारपाजारच्या गावामध्ये बघतो, तर ते आत्ता सुद्धा महाबळेश्वर, पाचगणी पार गोव्यापर्यंतचं हॉटेलचं बुकिंग इथून करतात मोबाईलवर. आता आपल्या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला नेमक्या काय उपाययोजना अपेक्षित आहे? नाही, आता आपल्या तालुक्यात सगळ्यात महत्वाचं काम आहे ते रोजगार निर्मितीवर भर देणं, हेच अपेक्षित आहे. मग त्याच्यासाठी तालुका हा बाँड्री नुसती घालून उपयोग नाही. आता खंडाळा शिरवळ आपल्याला काय हाकेच अंतर,
तिथं आता मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आलेत, अजूनही काही कंपन्या आहेत काय. तर तिथं समजा उदयनराजे असतील, शिवेंद्रराजे असतील किंवा अन्य काही सगळे घटक पक्ष असतील, त्यांच्या माध्यमातून आपल्या स्किल्ड अनस्किल्ड लोकांना कसा रोजगार मिळेल हे बघावं लागेल. साताऱ्याचं समजा आता IT पार्क होतं, MIDC डेव्हलपमेंट होते किंवा अन्य काय होते ते बघावं लागेल. आणि आपल्या तालुक्यामध्ये महाबळेश्वर आणि आपण जवळपास समान समस्या आहेत आपल्या. नवीन महाबळेश्वर जरी आपला प्रकल्प काय होईल, कधी होईल किंवा त्याचं चालू होईल, तरी सुद्धा पर्यटनाच्या दृष्टीनं तालुक्यामध्ये इमिजिएट काहीतरी काय इमिजिएट करण्यामध्ये मग MTDCचं रिसॉर्ट करता येईल का, किंवा केंद्र सरकारचं काही एखाद्या योजनेमधनं काय करता येईल का, हे सगळं ठीक आहे, ते पण. परंतु प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आहे तालुक्यामधले जे आज प्रचंड प्रमाणावर बाहेर जाऊन पैसेवाले किंवा श्रीमंत झालेली लोक आहेत, त्यांना या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटसाठी वाव दिला पाहिजे आणि त्याच्यातून पर्यटन वाढवलं पाहिजे. तर मग त्या पर्यटनावर आधारित छोटे उद्योग आणि नोकऱ्यांचं प्रमाण वाढेल. आपल्याला बाहेरचा नको आहे इन्व्हेस्टर, असं काही लोकांचं मत येते. पण तालुक्यातल्याला तर सांगा की बाबा तू तिकडं लोणावळ्याला काय हॉटेल विकत घेतोयस काय, मला म्हणतात कोल्हापूरला मिळते का, मी आता कोल्हापूरला काय वर्ष होतो, तर तिकडं मला गुंतवणूक करायची, कोण म्हणतो गोव्याला घ्यायचे काय. तर त्या लोकांना इथं गुंतवणुकीसाठी थोडक्यात मध्ये ज्यांच्याकडे पैसा आहे त्या पैसेवाले लोकांनी तालुक्यात मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, तालुक्यात मध्ये रोजगार वाढवावा, तालुक्यातलं पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. युवकांना कुठेतरी राजकारणात मध्ये भरकटवण्यापेक्षा ह्या युवा पिढीला त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे, रोजगार दिला पाहिजे, तर कुठेतरी आपण प्रगती पथावर जाणार आहे. मंडळी, आजच्या या भागामध्ये आपण तालुक्यातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व, शांत, संयमी, अत्यंत म्हणजे आपण बघतोय की असं संयमानं उत्तर देणं आणि नेमकं काय केलं पाहिजे हे पटेल अशा भाषेमध्ये सांगणं, हे सयाजीराव शिंदेचं एक वैशिष्ट्य आहे. आणि त्यांनी आज आपल्या स्टुडिओला भेट दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार.